15-20 दिवसापूर्वी मी पनवेलला एका मोठ्या व्यक्तीकडे भेटायला गेलो होतो. त्या मोठ्या व्यक्तीकडे तो कमीत कमी 10,000 कोटीचा मालक असेल आणि त्या 10,000 कोटीच्या मालकानं मला एका दुसऱ्या 10,000 कोटीच्या मालकाकडे भेटायला नेलं. पनवेल सारख्या ठिकाणी ज्याची 1000 एकर जमीन आहे, ज्या जमिनीचा गुंठा 80-90 लाख रुपये गुंठा चालू अशी त्या माणसाची तिथं 700-800-900 एकर जमीन आहे आणि त्याचा एकच मुलगा आहे. तो मुलगा फॉरेनला आहे, डॉक्टर आहे तो अमेरिकेला. मी चहा घ्यायला गेल्यानंतर तो माणूस डायरेक्ट माझ्यासमोर रडायला लागला. म्हणे महाराज, ओळख नाही पाळख नाही, माझ्याकडे पाहून तो रडायला लागला. म्हणे मी तुमची नेहमी कीर्तन ऐकतो. म्हणलं मग रडण्यासाठी काय झालंय? माझी एक खंत आहे म्हणे महाराज. म्हणलं काय खंत आहे सांगा ना. मी 10,000 कोटीचा मालक आहे म्हणे महाराज, 10,000 कोटीचा मालक. आम्हाला एकच लेकरू आहे म्हणे. ते लेकरू त्याला अमेरिकेत डॉक्टर झाला तो, आणि आता 2 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली म्हणे. म्हणलं मग अर्जंट फोन केला मी मुलाला, आम्ही 2-3 दिवस तुझ्या आईला बर्फामध्ये ठेवतो, काळजी करू नको, तू ये, फास्ट तिकीट काढ फ्लाईटनं, तू भारतात ये. तर त्या मुलाने त्याच्या बापाला काय उत्तर दिलं गुरुजी माहिती आहे का? ते पोरगा त्याच्या बापाला सांगत होतं, पप्पा आय एम बिजी, मी खूप बिजी आहे हो, असं करा ना तुम्ही अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉलमधून माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. माझा बसणाऱ्या सर्व मंडळीला प्रश्न आहे, ज्या मुलांसाठी मायबापानं सगळं काही करायचं, रात्रंदिवस कष्ट करायचे, याची टोपी त्याच्या डोक्यावर करायची, हाडाचे काढ करायचे, आणि ते पोरं जर अंत्ययात्रेला सुद्धा अंत्ययात्रेला जर म्हणत असेल की बाबा मी खूप बिजी आहे, मी व्हिडिओ कॉलद्वारे आईची अंत्ययात्रा पाहतो, काय करायची ती संपत्ती? पूर्वी लोकांकडे घरं नव्हते गड्यावर, छोटे घरं होते, पण 50-50, 100-100 लोक एका घरामध्ये ॲडजस्ट होत होते. आज घरं खूप मोठे झाले. तुम्ही बघा, 60 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात वृद्धाश्रम नव्हते गुरुजी, अजिबात नाही. लोकांकडे पैसा नव्हता, गाड्या नव्हता, सोनं नव्हते, मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. लोक भिकारी होते हो. गव्हाची चपाती पाहायला द्या, सोडून खायला द्या, बघायला सुद्धा भेटत नव्हते. एखाद्या शावकाराच्या घरी केले तर लोक हलकटासारखे जाऊन बसायचे. चपाती खायला सुद्धा नव्हती भेटत, बघायला काय भेटणार आहे महाराज? लक्ष देऊन ऐका. अशाही परिस्थितीमध्ये लोकांच्या विचाराची बैठक जेवढी सुंदर होती ना, तेवढी मी नारदाच्या गादीवर सांगतो 2023 मध्ये राहिलेली नाही. हवेनं रात्रंदिवस आम्ही प्रवास करतो. एखादा माणूस जर 2 व्हीलरवरून पडेल असेल, त्याच्या नाकातोंडातून रक्त येतंय, तो लोकांना सांगतो अहो मला पाणी पाजा, हो मला पाणी द्या, मला ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करा, मी माझ्या घरच्यांसाठी एकूणता एक आहे. लोक ॲम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी महत्त्व देत नाही, लोक त्याला उठवण्यासाठी महत्त्व देत नाही, तेवढे लोक त्याचं तो ॲक्सिडेंट लाईव्ह करण्यामध्ये महत्त्व देतात. काय झालं काही कळत नाही, पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, ज्यांच्यासाठी सर्वस्व काही करायचं, अरे बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, जर पोरांसाठी सगळं करून जर पोरं तुम्हाला म्हातारपणा सांभाळत नसेल तर हलकटपणा कशाला करता? सोडून द्या त्या पोरायला. इथून 10 किलोमीटर आळंदी जा, आळंदीत जाऊन ज्ञानोबरायचं भजन करा, 2 टायमाची व्यवस्था करेल माऊली तुमची. अरे ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस सगळे कष्ट करायचे, ते जर तुम्हाला म्हातारपणी बोलत नसतील, ते जर तुम्हाला व्यवस्थित 2 घास खाऊ घाल, काय करायचं असेल लेकरं? सोडून द्या. ज्ञानोबराय तुकोबरायचे तिथं जा, देवाचं चिंतन करा, एखाद्या मंदिरात जाऊन 24 तासातून 2 तास विना घ्या, 2 टाइम तुमची जेवणाची व्यवस्था आहे महाराज. आतापर्यंत जेवढे काही मोठे मोठे संन्यासी झालेले, जेवढे मोठे काही मोठे माणसं झाले, ते अशा पश्चातापातूनच मोठे झालेले महाराज. म्हणून माझी विनंती, देवाला तुम्ही आपलं म्हणा आणि देवावर तुम्ही जबाबदारी टाका आणि देवाला सांगा, एकदा माझी संसार रूपी नौका तू पैल तीराला नेले. तुकोबराय सांगतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो विठोबा. फक्त 2 मिनिटं माझ्या पाठीमागे देवाचं चिंतन करायचं. 1 टाळी, 1 बोल, एका ताला स्वरात, फक्त 30 सेकंद. श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
माझ्या देवासाठी रडा. आणि देवाला एकदा जाऊन विनंती तर करून बघा तुम्ही. हे नाव किनारे लगा, विनंती करून पहा. खूप दयावान आहे माझा देव. मला एक प्रश्न पडतोय, फक्त आपला विश्वास कुठेतरी कमी आहे महाराज. आपला विश्वास कुठेतरी कमी आहे. तुम्ही देवाच्यावर फक्त विश्वास ठेवा. देव एवढा चांगला आहे, ज्या पुतनेनं विष पाजलंय माझ्या देवाला. काय केलंय? विष. तुवा सनकाधिकाची नि माने सायुज्य सौरसु दिदला पुतने जी विषयाची नि स्तनपाने मारू आली. अरे विष पाजणाऱ्या बाईला जर माझा देव मोक्ष देतोय, रावणानं काय केलंय? रावणानं देवदेव नाही केलं हो. रावणानं प्रभू रामचंद्राची पत्नी पळवलेली. काय पळवलेली आहे? सीताई साहेबाला पळवणाऱ्या रावणाला सुद्धा माझ्या जगाच्या मालकाने मोक्ष दिलेला आहे. आणि ज्या शिशुपाळाने शिव्या दिली त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतलेली. फक्त बसणारे मंडळी, कधीतरी तुमच्या मनामध्ये असं येऊ द्या, देवा एकदा तुझी माझ्या जीवनामध्ये कृपा झाली पाहिजे. एकदा म्हणा फक्त. निश्चित माझा जगाचा मालक तुमच्यासाठी तुम्ही फक्त 2 पावलं चला. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. लग्न झाल्यानंतर बाप फक्त काय करतो? आपल्या पोरीचा हात नवऱ्याच्या हातात देतो. त्याला आपण कन्यादान म्हणतो. त्या दिवसापासून बायको फक्त एक काम करते, नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते, त्याच्या नावाचं कुंकू लावते. एवढे 2 कामं ती करते. फक्त मकर संक्रांतीला एकदा दर्शन घेते आपलं. वर्षभर तसं दर्शनही घेत नाही बिचारी. कोण असा लय भाग्यवान आहे त्याची बायको दररोज दर्शन घेते? हात वर करा बरं. नाही हो बाबा, आमच्यासारख्याचं काही मिळणी, तुमचं काय घेऊन बसले तुम्ही? तरी सुद्धा नुसतं मंगळसूत्र तिनं घातलंय, कुंकू लावलं तर माणूस तिची किती सेवा करतो. अरे त्या बायकोसाठी माणूस स्वतःच्या मायबापाला घराच्या बाहेर काढतो. स्वतःच्या बहिणीला सुद्धा भाऊबीजीला बोलवत नाही, भावाला सुद्धा बोलत नाही. तिनं काहीच नाही केलं. फक्त तिनं काय केलं? तिच्या नवऱ्यावर काय टाकलाय? विश्वास टाकला. तसं देवावर तुम्ही विश्वास टाका. मगाशीच महाराजांनी प्रमाण दिलंय. तू का म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायणे. 2-4 दिवसापूर्वी एका खासदाराचं कीर्तन होतं आणि मी कीर्तनाला गेल्यानंतर ते खासदार मला सांगत होते, म्हणे महाराज कुत्र्यासारखं फिरताय तुम्ही. माझी गाडीला 1 वर्ष झालं, 1,70,000 किलोमीटर झाली महाराज गाडी. एवढा प्रवास करता भूतासारखे. या 15-20 दिवसामध्ये खूप चांगल्या लोकांच्या गाडीचा अपघात झाला. मला वाटतं जयकुमार भाऊ गोरे यांच्याही गाडीचा अपघात अधिवेशन झाल्यानंतर लगेच झाला. नंतर धनंजय मुंडे यांच्याही गाडीचा अपघात झाला. नंतर योगेश भाऊ कदम यांच्याही गाडीचा अपघात झाला. बच्चू भाऊ कडू यांना सुद्धा एका 2 व्हीलरवाल्याने ओढून दिलं, त्यांनाही दुखापत झाली. मग महाराज तुम्ही तर एवढा प्रवास करताय. आमदाराला एक तालुका असतो, एक मतदारसंघ असतो, खासदाराला एक जिल्हा असतो, पण कीर्तनकार लोकांना 4 राज्यामध्ये कीर्तन करावं लागतात. किती? 4. मग एवढा प्रवास करता भूतासारखं नुसतं गाडीतच असता. गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी, गाडी चौक गाडी, दुसरा विषयच नाही आहे तुमच्या जीवनामध्ये. मग तुमच्या गाडीचा अपघात का होत नाही? काय म्हणलं तुम्हाला? तुमच्या गाडीचा अपघात का होत नाही? तुम्ही बघितलं का 10-5 वर्षातून एखादी घटना घडते की एखाद्या महाराजाच्या गाडीचा अपघात झाला. मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं वेड्या, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर निघायला 12 होतात प्रत्येक कीर्तन करायला. 12च्या नंतर आमच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. रात्री 12च्या नंतर आमच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही महाराज. रात्री 12च्या नंतर गाडी चालवायचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर माझा पांडुरंग परमात्मा करतो. परिस्थिती मला विश्वास ठेवा तुम्ही त्याच्यावर. तुम्ही फक्त त्याच्याकडे एकदा जा. अरे विष पाजणाऱ्या बाईला जर तो सायुज्यता मुक्ती देतोय, फक्त तुम्हाला त्याच्या अधीन व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? एकदा का माणूस अधीन झाला ना, लेकराला जर आई पाहिजेत असेल ना, त्यानं एवढ्या जोऱ्यात रडायचं, एवढ्या जोऱ्यात रडायचं. आई खूप हुशार आहे. आई खुळखुळा देते, बघायचं नाही त्या खुळखुळ्याकडे. आई बिस्किट देते, बिस्किटही बघायचं नाही. आई मोबाईल देते, मोबाईलकडेही बघायचं नाही. पोरानं फक्त रडायचं आणि रडायचं. पोरग रडायला लागलं ना महाराज, तर आई जर शेतामध्ये काम करत असेल, किचनमध्ये काम करत असेल, तर आपोआप तिच्या हातातली भांडी गळतात. तिला पाना पोटून सगळे कामं बाजूला सारून काय करते आई? त्या लेकराला जवळ घेते. काय करते? देवाला जर तुम्हाला असं वाटत असेल देवाने तुम्हाला आणि मला जवळ घ्यावं, तर
तर फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हा आणि एकदा त्याला म्हणा, देव माझा, देव माझा, देव माझा, देव माझा मी देवा, देव माझा, देव माझा मी देवा, देव माझा, देव माझा, देव माझा, देव माझा मी देवा. तुमच्या जीवनामधला फरकच आहे. ते देवाला आपलं म्हणतात आणि तुम्ही म्हणतात बायको माझी, लेकर माझे, ग्रामपंचायत माझी. नाही झाल्या हो या गोष्टी आपल्या. ग्रामपंचायत तुमची कशी होईल? 5 वर्ष होऊ शकते संतोष शेठ, नंतर नाही होणं शक्यच नाही महाराज. मतदार माझे, मतदार आहे तुमचे नाहीये. काय समाजाची रीत झाली काही कळत नाही. तुझी कृपा माझ्यावर केव्हा होईल बस. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. अगदी थोड्या दिवसाचा विषय तुम्हाला, बाकीच्या भानगडीत पडण्यापेक्षा थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला. 24 तास आहे, त्यातले 23 तास राजकारण करा, 23 तास धंदा करा, 23 तास व्यवसाय करा, पण 1 तास तरी माझ्या देवासाठी देत चला. 1 तास माझ्या देवासाठी द्या. तुम्हाला जीवनामध्ये दुसरं काही करायची गरज नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्गट व सिंधू. तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या मायबाप, 5 पांडवाच्या जीवनातलं संकट निवारण केलंय माझ्या देवानं, द्रौपदीच्या जीवनातलं संकट निवारण केलंय, गजेंद्राच्या जीवनातलं संकट निवारण केलंय. तुमच्याने माझ्या जीवनातलं संकट निश्चित निवारण करेल. म्हणून देवाला मागत असताना हेच मागा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. म्हणून अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकारावर एक कर्तव्य आहे की प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-5 मिनिटं दिले पाहिजेत. मी नेहमीच सांगतो महाराज, राजकीय लोकांच्या व्यासपीठावर कधी कधी जाण्याचा प्रसंग येतो. प्रत्येक राजकीय क्षेत्रातले माणसं ज्यावेळेस भाषण सुरू करतात त्यावेळेस त्यांच्या भाषणाची पद्धत अशी असते, हा महाराष्ट्र यांनी घडवला आहे, हा महाराष्ट्र त्यांनी घडवला. ठीक आहे, महाराष्ट्र घडवण्यामध्ये सर्वांचं योगदान आहे, पण मी नारदाच्या गादीवरून सांगतो, महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं योगदान आहे तेवढं कोणाचंच नाही आहे महाराज.
वारकरी संप्रदायातल्या मंडळींना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व मान्य आहे, अहिल्याबाई होळकरांचं अस्तित्व मान्य आहे, शाहू महाराजांचं अस्तित्व मान्य आहे, अण्णाभाऊ साठेंचं अस्तित्व मान्य आहे, ज्योतिबा फुलेंचं अस्तित्व मान्य आहे, सावित्रीबाई फुलेंचं अस्तित्व मान्य आहे, तर राजकारणातल्या प्रत्येक राजकीय लोकांना माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं अस्तित्व हे मान्यच पाहिजेत. तुम्ही माना न माना, ज्ञानोबराय तुकोबरायने हा समाज घडवला आणि घडवला. संविधान जन्माला येऊन 150 वर्ष नाही झालेले अजून. संविधान जन्माला येऊन 150 वर्ष झाले नाही. संविधान जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होती. संविधान जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या तुकोबरायची गाथा होती. अरे आता IT पार्क आहे, आता कॉलेजेस आहे, आता विद्यापीठ आहे, सगळ्या गोष्टी आहे. आता लोक हुशार झाली. यात काय नवले, ज्या काळामध्ये शिक्षणाची कोणतीच सुविधा नव्हती त्यावेळेस ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी लिहिली. आता ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. तुकोबरायचा गाथा अजून तुमच्याने माझ्या पसनी पडत नाही. म्हणून मानानं माना तुकोबराय ज्ञानोबरायने हा समाज घडवला. या समाजाला जातीवादापासून वेगळं करण्याचं काम, या समाजाला व्यसनापासून वेगळं करण्याचं काम, या समाजाला अंतःकरणातले विकार नष्ट करण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने केलं. आणि तुम्ही तर एवढे खेड जिल्ह्यातले लोक भाग्यवान आहात की तुमच्या एका कुशीमध्ये ज्ञानोबराय आणि दुसऱ्या कुशीमध्ये तुकोबराय आहे. एका कुशीमध्ये कोण आहे? तुकोबराय आणि एका कुशीमध्ये ज्ञानोबराय आहे. फक्त तुमचं दुर्भाग्य असं आहे, जिथं पिकतं तिथं विकत नसतं महाराज. तुम्ही परमार्थ केला असता फक्त तुमच्या जिल्ह्यात MIDC नव्हते यायला पाहिजेत. मग काय सगळे डोंगराळच प्रदेश आहे महाराज. का काही बागायतदारी शेत आहे का महाराज इकडं? एकदम भंगार जमिनी. पण ते उपकार आहे काही लोकांचे या महाराष्ट्रावर, या पुणे जिल्ह्यावर. डोंगरातल्या जमिनीला सुद्धा कोहिनूरपेक्षा जास्त किंमत आली MIDC आहे मुलं. नाही तर आमच्या तिकडं जर तुम्ही जमीन खोदली ना 40 फूट खाली काळी निघती महाराज. इकडे एवढी चांगली जमीन नाही आहे तरी पण सुद्धा तुम्ही सगळे गुंठामंत्री. हे उपकार आहे काही राजकीय लोकांचे. त्याच्यामुळं हा पुणे जिल्हा सगळा सुजलाम सुफलाम झालेला आहे. पण माझी विनंती आहे, एवढे ज्ञानोबराय तुमच्याजवळ आहे, तुकोबराय तुमच्याजवळ आहे, त्यांची काहीतरी खंत करा. छत्रपती शिवाजी महाराज जवळ आहे. भीमाशंकरासारखं 12 ज्योतिर्लिंगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं ज्योतिर्लिंग तेही तुमच्याजवळ आहे. फक्त या संधीचं काय करा, सोनं करा. काहीतरी वेळ देत चला. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या भूमीमध्ये जन्माला येऊन जर तुम्हाला त्यांची कदर नसेल तर ते पाप समजावं आपल्या जीवनातलं काय. म्हणून माझी विनंती, सर्वांनी परमार्थ करा. देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने स्वाभिमान बाळगा. तरुणांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये व्यसन करू नका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. एकादशी उपवास करा. आळंदी पंढरपूरची वारी करा. याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही सर्वच मंडळी परमार्थिक आहात. गेल्या अनेक वर्षापासून ही सप्त्याची परंपरा आपली खूप चांगल्या प्रकारे चालली आणि दरवर्षी आपल्या सप्त्याचं स्वरूप वाढतच चाललं आहे. लोक बसवावच कुठे हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? आणि त्यातल्या त्यात मग असे आमदार साहेब म्हणे याच्यातल्या 70% लोकांना शुगरचा त्रास आहे. आता खुर्च्या टाकल्यावर बसवायचेच लोक कुठं, हाही मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून पुढच्या वर्षी थोड्या स्क्रीन वगैरे लावून काहीतरी पुढची व्यवस्था तुम्ही सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळींनी केली तर खूप आनंद होईल. महाराज, तुमच्या सप्त्याची सप्ते तुमच्या पुणे जिल्ह्यात कमी नाही होत, खूप सप्ते होतात. पण तुम्ही ढोरेवाडीकर तुमच्या पोरीच्या लग्नापेक्षा सप्त्याला खर्च जास्त करता. म्हणून महाराष्ट्रात या सप्त्याची चर्चा आहे. आणि हा सप्ताह काही एकट्या डुकत्याचा नाही आहे. सर्व गावकरी मंडळी तुम्ही मदत करता, सर्व गावकरी तुम्ही सहकार्य करता, म्हणून एवढं चांगलं कार्य होतंय. मी अजून तुम्हाला विनंती करील, हा सप्ताह खेडपुरता मर्यादित न ठेवता, पुणे जिल्ह्यापुरता न मर्यादित ठेवण्यापुरता महाराष्ट्रामध्ये सप्ताह जर कोणी करावं असा आदर्श जर समाजापुढे निर्माण झाला तर तो ढोरेवाडीचा झाला पाहिजे. एवढं प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आणि हे लोक हुशार आहे गुरुजी. हे जे 4-5 जण आहे ना महाराज, यांना जर आपण म्हणलं या महाराजाची तारीख घ्या, ते म्हणतात हो, नाव सांगा. सगळं ऐकतात, त्याचा बायोडाटा पाहतात. म्हणजे लोक म्हणतात पुरुषोत्तमबाचं नियोजन, हा गोड गैरसमज आहे तुमचा. हे फक्त लिस्ट देतात माझ्याकडं आणि मग म्हणतात ह्योच कीर्तनकार पाहिजे, दुसरा पाहिजे नाही. म्हणजे हे सोनेपारखी लोक आहे ना महाराज, त्याच्यामुळे हे कीर्तनकार सुद्धा तसाच पाहतात क्वालिटीवाला. 24 कॅरेट पाहिजे त्यांना. माईक 24 कॅरेट, वादक 24 कॅरेट, गायक 24 कॅरेट, सगळं 24 कॅरेट पाहिजेत. तसं तुम्ही लोक परमार्थ करता. म्हणून सर्व कीर्तनकार, तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले की सगळे कीर्तनकार मला फोन करतात, ए बाबा तुझं नियोजन एखादी तारीख घाल ना तिथं घेऊन आपली. त्यांना माहिती आहे ढोरेवाडीत कीर्तन झालं की मनुष्य महाराष्ट्रात फेमस होतो. पण त्यांना कुठं माहिती आहे ढोरेवाडीचे लोक 1 नंबरचे आडेले. माझ्या मनावर तारखी नसतात, माझ्या मनावर गायकही नसतो. आपण गायकाचे नाव सांगा गुरुजी, तुमच्या दोघांचे नाव सुचवले तवा
त्यांनी पहिलं यूट्यूबवर पाहिलं आणि मग संध्याकाळी सांगितलं ओके चालतं म्हणे. म्हणजे हे हुशार माणसं आहे सगळे, एवढे साधे नाही आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. द्यावे तेवढे जर गाले विठाल विठाल विठाल. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी हीच प्रार्थना करतो. सर्व ग्रामस्थांना माझे हात जोडून विनंती आहे, तुमच्या सप्त्याचं वलय महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारचं आहे. प्रत्येकानं राजकारण करा, राजकारणापुरतं मर्यादित ठेवा, पण सप्त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित या आणि आपला सप्ताह किती चांगला मोठा होईल याच्यासाठी सर्व ढोरेवाडीकर मंडळींनी प्रयत्न करावे अशी सर्वांच्या चरणी मी विनंती करतो. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी 7 दिवस असं गोड गायन केलं असे असणार आमचे वारकरी गायक आमचे कुंदन महाराज, बरोबर आहे का नाही. दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आता ते कसं आहे, यांना थोडं सवय हा 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 हु 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 करायची आहे. ते लय सुंदर गात आहे ते लेकरू. महाराष्ट्रात जेवढे काही मोठे सप्ते, त्या सप्त्यात चैतन्य महाराज असतील, बंडातात्या असतील, हे जे महाराष्ट्रातील नामांकित जे गायक आहे त्यांना साथ करण्यासाठी आमचे कुंदनभाऊ असतात, म्हणून त्यांना ढोरेवाडीत आणलं नाही, बरोबर आहे का नाही. आणि त्यांच्या समवेत ज्यांनी गायन केलं तुमच्या सर्वांचं मन असं वेधून घेतलं, ज्यांच्याकडे मी लहानपणी गायन शिकलो, माझे गुरुजी बरं ते रवींद्र महाराज. आता गुरुजी असं म्हणल्यावर शिष्य कसा असेल याचा विचार करा, बरोबर आहे का नाही. म्हणून रवींद्र महाराज पवार गुरुजीसुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित. गुरुजीसाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळे वाजवा. ज्यांनी गोड असा पक्वा जोजला आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आमच्या मराठवाड्याचं वैभव, आमचे विठ्ठलदादा गुंजाळ दादानेही खूप चांगल्या प्रकारची सेवा केली. ते मला आल्यापासून ते येडं झालं आहे. ते म्हणे नियोजन भरपूर पाहिले, पण असं नियोजन मी पाहिलं हा नेमच आहे महाराज. इथं जो कलाकार येईल, जो कीर्तनकार येईल, तो जीवनभर वर्षभरात त्याचं सर्वात सुंदर कीर्तन ढोरेवाडीतच झालेलं असतं महाराज, बरोबर आहे का नाही. काल साठे महाराज, साखरे महाराज हे तर सर्व आपले घरचेच मंडळी आहे. आपले ज्ञानेश्वर दादा पठाडे सर्वच मंडळींनी खूप सुंदर कार्यक्रम केला. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली असे असणारे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले छोटे छोटे मुलं, आमच्या प्रकाशदादा मागच्याही वर्षीपासून ह्याही वर्षी त्यांनी सुंदर सेवा दिली. दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. सर्वच ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी देणगी दिली, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. जो बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. ज्यांनी सुंदर असा मंडप दिला, माईक सिस्टीम दिली, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे. कार्यक्रमासाठी अनेक क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहे. मगाशी मला वाटतं आमदार महोदय येऊन गेले, आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष हे सुद्धा आले, ताईसुद्धा आलेले आहे. ताईंच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांच्यामुळे महाराष्ट्र नव्हे, भारतात नव्हे, अख्ख्या जगामध्ये आपल्या ढोरेवाडीचं नाव गेलं आहे असे असणार आमच्या जिव्हाळ्या चॅनलचे मालक आमचे अमोल दादा, दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आता ज्या चॅनलचं नावच जिव्हाळा आहे तिथं किती प्रेम असेल महाराज, बरोबर आहे का नाही. पण ते प्रेम ठराविकच लोकांवर करतं, लय आडेल हे माझ्यासारखंच सर्वांवर प्रेम करत नाही. म्हणून अमोल दादालाही द्यावे.